नमस्कार मंडळी, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल. स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात आज आपण 2 दिवस आधीच चर्चा केलेल्या विषयावर पुन्हा बोलतो आहोत. एक आठवडाभरापूर्वी भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. त्या यादीत केंद्रीय मंत्रिमंडळातल्या 34 मंत्र्यांची नावं होती. मात्र नितीन जयराम गडकरी जे नागपूरचे खासदार आहेत आणि देशातल्या पहिल्या 5 मंत्र्यांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जाते त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे साहजिकच सगळ्यांना तो एक धक्का वाटत होता. अर्थात भाजपच्या गोटातून सांगण्यात येत होतं की अजून महाराष्ट्रातलं एकही नाव जाहीर केलं नाही आहे. महाराष्ट्रातली नावं जेव्हा जाहीर होतील तेव्हा गडकरींचं नाव जाहीर केलं जाईल. मात्र राजकीय विश्लेषक, गडकरी समर्थक आणि एकूणच देशातली सर्वसामान्य जनता हे काही मानायला तयार नाही. गडकरींचं नाव का नाही असा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. भरीसभर म्हणजे देशातले काही नरेंद्र मोदी विरोधक त्यांनी एक नवीन मुद्दा काढला होता. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे, त्यानंतर शिवसेनेचेच आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजय राजाराम राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रियाताई सुळे या सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरत वेगवेगळे मुद्दे रेज केले होते. संजय राजाराम राऊत यांच्या मते गडकरींसारख्या कार्यक्षम मंत्र्याला संधी नाकारणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण गडकरी हे महाराष्ट्राचं भूषण आहे. तर त्याच्यावर भाजपचं उत्तर असं होतं की अजून पूर्ण यादी जाहीरच झाली नाहीये आणि महाराष्ट्राची अजून कोणतीही नावं जाहीर केलेली नाहीये. योग्य वेळी गडकरींचंही नाव येईल. पण संजय राजाराम राऊत हे काही ऐकायला तयार नव्हते. त्यांची एकच स्टेप वाजत होती की हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. नंतर उद्धवपंत ठाकरे त्यांनी तर सरळ सरळ गडकरींना ऑफर देऊन टाकली. गडकरीजी, तुम्ही सोडा, भाजपच्या नादी लागू नका, तुम्ही महाआघाडीत या, आम्ही तुम्हाला निवडून आणतो. आता मुळात मुद्दा असा होता की उद्धवपंत ठाकरे हे आजवर कोणतीही निवडणूक लढले नाहीये. ते ज्या भागात राहतात त्यांच्या वांद्रे परिसरातून ते साधे नगरसेवक म्हणून सुद्धा आजवर निवडून आलेले नाहीये. तरी ते मुख्यमंत्री तर बनून गेले, पण नंतर 6 महिन्याच्या आत कोणत्या तरी सभागृहात निवडून यायला हवं. तर ते निवडून येण्यासाठी सुद्धा त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय धरावे लागले होते. हा इतिहास अगदी ताजा आहे. पण उद्धव पंतांनी लगेच ऑफर देऊन टाकली. तर त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी टीकाही केली होती की उद्या ते अमेरिकेचे पंतप्रधान, माफ करा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा ऑफर देतील आणि त्यांनाही निवडून आणायची घोषणा करून टाकतील. आता ती घोषणा की वल्गना हा भाग वेगळा. आजवर त्यांनी गेल्या 50 वर्षाच्या राजकीय वाटचालीत जी काही चांगली कामं केली आहेत त्याची कुठेतरी कदर होणार आहे अशा प्रकारची ही सूचना आहे. अर्थात हे करणार कोण?
माझी नम्र सूचना आहे की आता या प्रकारात उद्धव पंत ठाकरे, संजय राजाराम राऊत आणि सुप्रिया सदानंद सुळे या तिघांनीही पुढाकार घ्यावा. कारण संजय राजाराम राऊत यांच्या मते गडकरींना उमेदवारी नाकारणं हा महाराष्ट्राचा अपमान होता. आता महाराष्ट्राचा सन्मान दाखवण्यासाठी संजय राजाराम राऊत यांनी पुढाकार घ्यावा आणि गडकरींसारख्या कर्तृत्ववान कार्यक्षम नेत्याला अविरोध निवडून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. तोच प्रकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतही आहे. ते गडकरींना महाआघाडीकडून पाठिंबा देऊन निवडून आणायला तयार झाले होते. मग आजही महाआघाडीने पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा, महाआघाडीने सुद्धा गडकरींच्या नावाला पाठिंबा द्यावा आणि गडकरी हेच आमचेही उमेदवार आहेत असं जाहीर करावं आणि महाआघाडीचा कोणताही उमेदवार त्यांच्या विरोधात उभा राहणार नाही एवढं बघावं. तसं झालं तर उद्धव पंतांनी सुद्धा गडकरींचा योग्य सन्मान ठेवला हे निश्चित दिसेल. आणि सुप्रिया सदानंद सुळे या सुद्धा गडकरींची भरपूर तारीफ करत होत्या. गडकरींचे सर्व पक्षात कसे मित्र आहेत, गडकरींनी राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षातल्या लोकप्रतिनिधींना कशी मदत केली आहे हे त्या सांगत होत्या. त्यांचे तीर्थरूप आणि त्यांच्या शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र गोविंदराव पवार यांचे आणि गडकरींचे तर फार अगदी स्नेहपूर्ण संबंध आहेत असं पवारही सांगतात आणि गडकरीही सांगतात. मग सुप्रियाताईंनी आपल्या तीर्थरूपांना कन्व्हिन्स करावं. त्यांनी आपलं वजन वापरून उद्धव पंत ठाकरे आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनाही कन्व्हिन्स करावं आणि गडकरींना अविरोध कसं निवडून आणता येईल हे बघावं. तसं झालं तर सुसंस्कृत महाराष्ट्राची एक वेगळी ओळख देशासमोर नव्हे जगासमोर आणण्यात हे तीनही नेते यशस्वी ठरतील आणि गडकरींसारख्या कर्तव्यदक्ष कार्यक्षम कर्तृत्ववान नेत्याचा योग्य तो सन्मान केल्याचं समाधान या तिघांनाही मिळेल. शरद पवार नेहमी सांगतात ते फुले शाहू आंबेडकरांची परंपरा गडकरींना पाठिंबा देऊन पुढे नेण्याचं समाधान त्यांना मिळेल. बाळासाहेब ठाकरे यांचा नितीन गडकरींवर फार जीव होता असं म्हणतात. जर गडकरींना अविरोध निवडून आणलं तर बाळासाहेबांचा आत्मा सुद्धा कुठेतरी सुखावेल आणि वडिलांच्या मनासारखं एक तरी काम चांगलं केलं याचं समाधान उद्धव पंतांनाही मिळेल. यापूर्वी 2003 मध्ये नितीन गडकरींना पदवीधर मतदारसंघात अविरोध निवडून आणलं गेलं होतं. त्याच पद्धतीने यावेळीही त्यांना अविरोध निवडून आणलं जावं. त्यासाठी उद्धव पंत ठाकरे, संजय राजाराम राऊत, सुप्रिया सदानंद सुळे यांनी पुढाकार घ्यावा. सुप्रियाताईंनी आपल्या तीर्थरूपांना समजावावं आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्फतच सोनिया गांधींनाही समजावावं, राहुल गांधींनाही समजावावं आणि गडकरींना अविरोध निवडून आणावा. एवढीच आमची नम्र विनंती आहे, आमचं मनापासून आवाहन आहे. हे सर्व नेते माझ्या या आवाहनाला फक्त माझ्याच नव्हे तर प्रतिसाद देतील हा आम्हाला विश्वास वाटतो आहे. तो त्यांनी सार्थ ठरवावा हीच विनंती आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला आवडला असल्यास लाईक करा. आपण प्रतिध्वनी
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, नसल्यास ताबडतोब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.